हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचे स्वागत करते। तर आजच्या शिवण क्लासमध्ये आपण साधा ब्लाऊज म्हणजेच 4 टक्स ब्लाऊज पेपर कटिंग कसा करायचा हे पाहणार आहोत। तर इथं बघा, मी 2 पदरी आपण पेपर घेतो तसा मी फोल्ड करून घेतलेला आहे पेपर, आणि हा आहे आपला साधा ब्लाऊज। हा 1 टक्सचा ब्लाऊज आहे, 1 टक्सचा। तर याला आपण 4 टक्समध्ये कन्वर्ट करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं बघा, आपण नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे ब्लाऊजची, आणि ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची याचा मी ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेला आहे, तो तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता। आता अशा पद्धतीने मी उंची टाकलेली आहे। तर उंची ही मी तयार घेतलेली आहे, आणि यामध्ये आता मी 1.5 इंच ॲड करणार आहे। बघा, मार्जिनसाठी 1.5 इंच ॲड केलेला आहे। तर आता ही उंची आपल्याला मोजून घ्यायची आहे। तर ही आहे 14.25 इतकी उंची आलेली आहे मार्जिन धरून। तर मी ह्याचा स्क्वेअर आखून घेते। बघा, पुढच्या बाजूला ही मी उंची टाकलेली आहे, आणि आपल्याला अंदाजे छातीचा अंदाजे भाग घेऊन ही उंची एका रेषेने आखून घ्यायची आहे। तर आता आपण छाती मोजणार आहोत। तर छाती कशी मोजायची, तर बटनाचा जो भाग असतो, बटनाच्या बाजूच्या साईड जी असते तिथून आपल्याला छाती ही मोजायची असते। अशा पद्धतीनं ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे, आणि जास्त पसरून न ठेवता एकदम व्यवस्थित, बघा अशा पद्धतीनं जास्त पसरायचा नाही आहे, ताणून धरायचं नाही आहे। तर आपली छाती तयार आलेली आहे 10। तर आपल्याला त्यामध्ये हा साधा ब्लाऊज असल्यामुळे 2 एक्स्ट्रा ॲड करायचा आहे। बघू शकता, अशा पद्धतीने मी 2 एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत, आणि किंवा प्लस साईज एक्स्ट्राची जादा असेल तर तुम्ही टक्ससाठीही 2.5 एक्स्ट्रा ॲड केलं तरीही चालतं, 2 अधिक अर्धा अशा पद्धतीनं। आणि आता मी खाली कमरेखाली अर्धा इंचाचा उतार घेतलेला आहे बघा, कमरेच्या बाजूला। आता आपल्याला टाकायची आहे गळारुंदी। तर मी प्रत्येक ब्लाऊजसाठी गळारुंदी ही 2.25 इतकी टाकते। तर 2.25 इतकी गळारुंदी टाकलेली आहे, आणि आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डर। तर गळारुंदीपासून पुढंपर्यंत मी शोल्डर अशी टाकत असते बघा। तर तयार शोल्डर घ्यायचा आहे, आणि त्यामध्ये गोट जर असेल तर नकळत मार्जिन सोडून, बघा इतकं मी मार्जिन सोडलेलं आहे, आणि जेवढे तयार शोल्डर आहे त्यामध्ये 1.5 इंच आपला जो मुंड्याचा किंवा बाही जोडतो त्या बाजूचा थोडासा भाग शिलाईत जातो, त्यासाठी मी एक्स्ट्रा 1.5 इंच हे ॲड केलेलं आहे बघा। अशा पद्धतीनं आता जेवढा शोल्डर आलेला आहे त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा ॲड करते, आणि तो मुंडा टाकते। तर आपलं 5.25 इतकं शोल्डर आलेलं होतं, आणि मी टाकलेलं आहे 5.25। तर बघा, अशा पद्धतीनं शोल्डरचं माप टाकून मी तोही स्क्वेअर करून घेतलेला आहे। आणि आता पुढच्या मुंड्याचा आकार आणि मागच्या मुंड्याचा आकार मी केलेला आहे बघा, आणि मुंड्याच्या बाजूलाही मी 5.25 इतकी उंची टाकलेली आहे छातीच्या बाजूला, आणि तो आपण स्क्वेअर आता आखून घ्यायचा आहे बघा। अशा पद्धतीनं आखून घ्यायचा आहे स्क्वेअर, आणि पुढच्या मुंड्याचा आकार मी 1 इंच खोल घेतलेला आहे। तर इथं बघा, आता पुढच्या मुंड्याचा आकार काढून झालेला आहे, आणि आता मागच्या मुंड्याचा आकार 1 इंचाचा फरक मी ठेवलेला आहे बघा। अशा पद्धतीनं व्यवस्थित आकार हा मुंड्याचा करून घ्यायचा आहे। आणि आता आपण करणार आहोत गळा उंची टाकून घेणार आहोत। तर ब्लाऊजचं आपलं गळा उंची किती आहे त्यानुसार आपण गळा उंची ही टाकायची आहे बघा, किंवा त्यामध्ये जास्त वाढवायचं असेल किंवा उंचीला कमी करायचं असेल तेही तुम्ही ॲडजस्ट करू शकता। तर आपली जी शोल्डरची टीप असते तिथून मी गळारुंदी कशी टाकते बघा, जास्त ओढता न ताणता व्यवस्थित आकार पसरवून गळ्याचा आपण घ्यायचा आहे, आणि त्यापेक्षाही 1.5 इंच ही वरतीच धरायची आहे, कारण गळा नंतर आपल्याला जर वाढवायचा असेल तर आपण वाढवू शकतो, पण गळा एकदा जास्त आकार मोठा झाला तर कमी करू शकत नाही। यासाठी ठेवताना आपण अर्धा 1.5 इंच हा एक्स्ट्राचाच ठेवायचा आहे। तर इथं बघा, मी शोपट्टीचा आकार टाकून घेत आहे, जसा जेवढा आहे तेवढाच मी टाकलेला आहे, आणि त्यामध्ये करायचं आहे अर्धा इंच ॲड, म्हणजे मार्जिनसाठी शिलाईसाठी कापड जे आपलं जातं शिलाईमध्ये त्यासाठी अर्धा इंच मी ॲड केलेला आहे। आणि कमरेच्या बाजूला जी शोपट्टी असते तिथं बघा, मी जेवढा आकार आहे शोपट्टीचा मी तेवढाच आकार ठेवत आहे, त्यामध्ये मार्जिन मी ॲड केलेलं नाही आहे।
तर इथं बघू शकता मी कमरेचा जो भाग आहे मुंड्याखालचा तो मी चेक करून घेतलेला आहे की आपला बरोबर आला आहे की नाही ते. तर तो आपला बरोबर आलेला आहे. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित आकार उतरता आकार देऊन आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं जास्त खोल काढायचा नाही आहे कारण हे साधं ब्लाऊज आहे त्यामुळं. तर आता आपल्याला मार्क करायचे आहेत डाची. तर त्याआधी आपण पहिल्यांदा कटिंग करून घेऊया. स्क्वेअर हा चारी बाजूने आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि पहिल्यांदा कट करायचा आहे नेहमीप्रमाणे मागच्या मुंड्याचा आकार. बघा अशा पद्धतीनं मागच्या मुंड्याचा आकार आपल्याला पहिल्यांदा कट करून घ्यायचा आहे. खूपच सोपी अशी पेपर कटिंग होती ही. अगदी कमीत कमी 5 ते 10 मिनिटात ही पेपर कटिंग होते. तुम्ही एकदा बघितलात की ही पेपर कटिंग तुमच्या नक्की लक्षात राहील. बघा खूपच सोप्या पद्धतीनं. आता याचं मार्जिन थोडं एक्स्ट्रा दिसतंय का तर आपली डाच येणार असते आणि इथं आपण कटोरीमध्ये कसं करतो, कटोरी वडवलेली असते त्यामुळे मार्जिन कमी घेतलं तर चालतं, पण साध्या ब्लाऊजमध्ये मार्जिन हे जास्त घ्यावं लागतं. 2.5 ते 3 इंच इतकं मार्जिन ठेवलं तरीही चालतं कारण एक एक ब्लाऊजचं कसं असतं डाच ही मोठी ठेवावी लागते, एक एक कस्टमरना डाच लहान ठेवावी लागते यासाठी. तर इथं बघा मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे. आपला मुंडा रेडी आहे पण उंची आणि मागचा गळा हा आपल्याला अजून टाकून घ्यायचा आहे. तर इथं मी वरची मार्जिन सोडलेली आहे बघा शिलाईला, तुम्ही बघू शकता वरती मार्जिन सोडलेलं आहे आणि आता खालती ही मार्जिन सोडून राहिलेला पेपर आपल्याला पट्टी ही कट करून टाकायची आहे. तयार उंची आणि त्यामध्ये अर्धा इंच असं धरलात तरी चालतंय तुम्ही आणि राहिलेला पेपर आपल्याला कट करून टाकायचा आहे. अंदाजे तो अर्धा इंच इतका राहतो तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. हा आपला झाला पाठीमागचा भाग तयार. अशा पद्धतीनं हा भाग एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे. अगदी सेम पद्धत आहे, कटोरी ब्लाऊजला आपण जी पद्धत वापरतो तीच पद्धत इथं मागच्या साईडसाठीही वापरायची आहे. आता इथं बघा पाठीमागचा गळा मी उंचीनुसार टाकून घेते. तर बरोबर मधल्या दोन्ही डाचींच्या मधोमध आपल्याला पकडायचं आहे आणि खालून ही उंची अशा पद्धतीनं टाकून घ्यायची आहे. खालच्या बाजूला मी मार्जिन सोडलेलं आहे आणि वरती गोटसाठी एकदम किंचितचं थोडं अंतर सोडून आता गळ्याचा आकार ड्रॉ करून घेत आहे. बघा अशा पद्धतीनं गोल आकार आता तुम्ही कट करून घेत आहे. कटोरीज ब्लाऊजचा आपला पेपर कटिंग जर तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की बघा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तोही खूपच सोपा आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात आपलं कटोरी ब्लाऊज कटिंग होतं आणि ते लक्षातही राहतं. एकदा तुम्ही बघितलं की तुमच्या लगेच लक्षात येईल इतका सोपा पेपर कटिंग आहे. आणि आता आपण पुढचा जो भाग आहे तो कटिंग करायला घेऊयात. तर आता आपल्याला त्याला पहिला शोपट्टी ही कट करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीनं जेवढी आहे तेवढीच. आणि मुंडा, समोरचा मुंडा आपल्याला जो खोल असतो तोही कट करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीनं. तर आपल्याला हा समोरचा भाग मिळालेला आहे. तर यावर आपल्याला टक्स आता ड्रॉ करून घ्यायचे आहेत. किती अंतरावर टक्स टाकायचा हे आपण पाहणार आहोत. चारी बाजूने आपले टक्स हे येणार आहेत. तर बघा जो मापाचा ब्लाऊज आहे त्याचा आपला जो सेंटरचा टक्स आहे खालचा तो आपण पहिल्यांदा करून घेणार आहोत. बघा शिलाईला मी इतकं अंतर सोडलेलं आहे आणि जिथं टक्स आहे तिथं मार्क करून केवढा आपल्याला टक्स द्यायचा आहे. कमीत कमी अर्धा इंच इतका आपला टक्स असतो तर तेवढंच अंतर आपल्याला टक्समध्ये धरायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीनं अर्धा इंच इतकं मी अंतर एक्स्ट्रा ठेवलेलं आहे आणि दोन्ही टक्सच्या दोन्ही बाजूला अर्धा इंच इतकं अंतर ठेवून तो टक्स उंची पण मोजून घ्यायची आहे त्या टक्सची आणि त्यानुसार त्या टक्सची उंची ही टाकून घ्यायची आहे पेपरवरती. बघू शकता अशा पद्धतीनं खालचं मार्जिन सोडायचं आहे जे शोपट्टीमध्ये जाणार आहे आणि तिथून वरती आपल्याला टक्सचं माप हे टाकायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीनं. अशा पद्धतीने आपल्याला उंची ही टक्सची मिळालेली आहे. पहिल्यांदा आपल्याला हाच टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे कारण ह्याला ॲडजस्ट करत करत आपल्याला बाकीचे तिन्ही टक्स हे करायचे असतात. तर बघू शकता आपली जी सरळ रेष असते मुंड्यातली, जो आपण चौकोन स्क्वेअर ड्रॉ केलेला असतो तिथूनच आपल्याला सरळही टक्स घ्यायचा असतो मुंड्यातला. तर आता बघू शकता कमरेत जो टक्स येतो तिथं मी बरोबर निम्मा भाग केलेला आहे आणि समोरच्या बाजूला जिथं आपली
काज बटनपट्टी येते तिथून किती अंतरावर मी टक्स टाकलेला आहे बघा. कमीत कमी 2 ते 2.5 इंच अंतरावर हा मी टक्स टाकलेला आहे. तर अशा पद्धतीनं 4ही टक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहेत. कमरेचा टक्स थोडासा तिरका अंदाजे आणि समोरचा टक्स तिथून आपला हा स्क्वेअर तयार झाला पाहिजे बघा. 4ही टोकांचा बघू शकताय तुम्ही. ते जुळवायचे नाही आहेत. थोडंसं 1-1, 1.5 अंतराचा अंतर आपल्याला सोडायचं आहे. इंचाचं अंतर आपल्याला सोडायचं आहे आणि अशा पद्धतीनं तो टक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकताय. तर आपला मधोमध बरोबर स्क्वेअर तयार झालेला आहे. आणि हे टक्स आपल्याला किती इंचाचे मारायचे आहेत तर एकदम किंचित 0.1 इंच म्हटला तरी चालते. इतका आपल्याला 1 इंचाचा 10वा भाग इतका आपल्याला हा टक्स मारायचे. जास्त खोल हे आपल्याला मारायचे नाही आहेत. फक्त आपला जो सेंटरचा टक्स आहे तो तेवढा जास्त मोठा आपल्याला घ्यायचा आहे. बाकीचे तिन्ही टक्स एकदम लहान लहान छोटे एकदम किंचितसे मारायचे आहेत. बघू शकता अशा पद्धतीनं. तर आपलं समोरचं पेपर कटिंग हे झालेलं आहे. दोन्ही पार्ट तयार झालेले. मागचा पार्टही रेडी झालेला आहे. बघू शकता अशा पद्धतीनं. तर आता आपण कटिंग करणार आहोत ब्लाऊजची बाही. तर बाही पण किती सोप्या पद्धतीनं कटिंग होते ते तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून घेत आहे बघा पेपर. आता त्यानुसार आपल्याला बाही उंची आणि बाही रुंदी, आपल्याला बाही रुंदी ही कमीत कमी 2.5 इंच इतकी एक्स्ट्रा ठेवायची आहे बघा. मुंढ्यात आपला जो तयार मुंडा आहे त्यापेक्षा 2 ते 2.5 इंच एक्स्ट्राची बाही ठेवायची आहे. कारण आपण मार्जिनही जास्त ठेवलेलं आहे ब्लाऊजचं यासाठी. तर बघू शकता इथं मी पेपर कटिंग हा डबल फोल्ड करून घेत आहे पेपर. आणि आता आपल्याला त्यावरती मार्किंग हे करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही बाहीची उंची आपल्याला किती ठेवायची आहे त्यापेक्षा 1 ते 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. कारण त्यामध्ये आपले खालची बाहीची पट्टीसुद्धा येणार आहे. धुमडपट्टी आपण ज्याला म्हणतो हात शिलाईची पट्टी तीही येणार आहे. तर इथं बघा मी ब्लाऊजची उंची एकदम बरोबर घेतलेली आहे. तयार उंची घेतलेली आहे ब्लाऊजच्या बाहीची. त्यामध्ये आपण कटिंग करताना मार्जिन हे ॲड करायचं आहे. हे तुम्हाला मी सॅम्पलसाठी बाही कट करून मार्किंग करून दाखवत आहे. अशा पद्धतीनं तुम्ही पेपर कटिंग करतानाच बाहीची ही कटिंग करून ठेवू शकता. जेणेकरून आपल्याला जेव्हा ब्लाऊज कट करायचा असतो त्यावेळेस पटपट सगळे पार्ट पेपरचे ब्लाऊजवरती ठेवून पटपट हे कटिंग आपलं होतं. त्यासाठी बघू शकता अशा पद्धतीनं मी जिथं मुंडा आलेला आहे तिथून 2 इंच एक्स्ट्रा हा भाग घेतलेला आहे. आणि ही आहे शिलाईचं मार्जिन जिथून आपली बाहीची शिलाई असते. तर बघा तर किती आलेलं आहे आपलं 8.5 इतकं आलेलं. तर मी 9 इतकी मार्जिन बाहीची ठेवलेली आहे मुंड्यामध्ये. कारण आपला मगाशी 6.25 इतका मुंडा आलेला होता समोरच्या भागाचा. तर इथं मी ठेवलेला आहे 9 म्हणजे 2 इंच मी एक्स्ट्रा हे ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं मी बाहीचा आकार देऊन घेत आहे बघा. एकदम सोपी ही बाही कटिंग होते. जास्त अवघड नाही. लगेच तुम्हाला बघितल्या समजेल इतकी सोपी बाही कटिंग आहे बघा. अशा पद्धतीनं लाईन ड्रॉ करून आता आपल्याला तो भाग कट करून घ्यायचा आहे. जर अस्तरचा ब्लाऊज आपण कट केला तर आहे हा भाग आपण ठेवून कट करू शकतो. पण जर तुम्ही साध्या ब्लाऊजचा म्हणजे कॉटनच्या ब्लाऊजचा बिना अस्तरचा ब्लाऊज कट करणार असाल तर यामध्ये खाली 1.5 इंच हे ॲड करायचं आहे हात शिलाईच्या पट्टीसाठी. तर इथं बघू शकता आपलं सगळं पेपर कटिंग हे कंप्लीट झालेलं आहे. बाही, समोरचा भाग, क्रॉस पट्टी आणि पाठीमागचा भाग अशा पद्धतीनं साध्या ब्लाऊजचं पेपर कटिंग आपण आज पूर्ण केलेलं आहे. लवकरच आपण यावरती एक स्टिचिंगचा व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहे. तोही तुम्ही नक्की बघा. आणि असं पेपर कटिंग झाल्यानंतर मी प्रत्येकाचं नाव आणि साधा की कटोरी किंवा साईज एखादी कुठल्या एरियात राहतात याप्रमाणे मी खून करून ठेवते आणि त्यांचं नावही लिहून ठेवते. तर तुम्ही हे असंच करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.